पुढची बातमी बघूयात। अकोला महानगरपालिकेमध्ये उदयाला येत असलेल्या भाजप विरोधी आघाडीमध्ये कोणतेही मतभेद नाहीत अशी स्पष्टोक्ती प्रकाश आंबेडकरांनी दिली आहे। या प्रस्तावित आघाडीचा 5 वर्षांचा रोड मॅप देखील ठरल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। मतभेद चर्चेमधून सोडवले जाणार असल्याचं देखील त्यांनी म्हटलेलं आहे। महापौराचा कॅन्डिडेट आम्ही लवकरच जाहीर करू एवढं फक्त सांगतो। त्याच्यामुळे असं आमच्यामध्ये मतभेद नाही, एवढं फक्त हे करेल। किरकोळ ॲडजस्टमेंट जे आहेत त्या किरकोळ ॲडजस्टमेंट झाल्या की आम्ही सगळंच 5 वर्षाचा आमचा कारभार कसा असणार तो जाहीर करू। त्याच्यामध्ये नाही, रस्सीखेच नाही म्हणतायत। आपापल्या पक्षाला प्रत्येकाला वाटते की आपल्या पक्षाचा महापौर बनला पाहिजे। प्राथमिक चर्चा असते, आता चर्चेतून मार्ग निघत असतात। जी वंचितच्या लोकांनी बी त्यांच्या बाळासाहेबांवर त्यांच्या भावना सांगितल्या। आता प्रत्येक पक्षाचं आपापल्या पक्षाची बाजू मांडणं कर्तव्य असते, परंतु त्याच्यातून निर्णय घेणं हे त्याच्यातून योग्य निर्णय घेतला जाईल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।